Hello friends, welcome in the second part of the lesson into the wild. आपण पहिल्या पार्टमध्ये किरण पुरंदरे यांच्या पर्सनल एक्सपिरियन्सला अभ्यासलेलं आहे. आता आपण पार्ट सेकंड मध्ये शाहजंग या वन्यजीव प्रेमीची कथा बघणार आहोत. शाहजंग हा राजघराण्यातील व्यक्ती, तरी सुद्धा पर्यावरणाविषयी त्याला ओढ, त्यामुळे त्याने त्याच्या आयुष्यात वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहे. त्याने त्याच्या DCRTI या संस्थेमार्फत लोकांना वन्यजीव व एन्व्हायरमेंट याबद्दल जागृती केलेली आहे, अजूनही करत आहे. तर अशाच शाहजंगला आपण या पार्ट 2 मध्ये अभ्यासणार आहोत. तर बघूया इंटू द वाईल्ड या लेसनचा पार्ट 2. मित्रांनो, आपण आता इंटू द वाईल्ड या लेसनचा पार्ट 2 बघू. या पार्टचे नाव आहे ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नगरहोल. नगरहोलच्या बिबड्याचा पाठलाग करताना. पॅन्थर म्हणजे बिबड्या. या पार्टमध्ये शाहजंग या वन्यजीव प्रेमीची कथा दिलेली आहे, त्याची माहिती दिलेली आहे. तर आपण या पार्ट 2चा मीनिंग बघूया. चला तर आपण पहिली लाईन बघूया. शाहजंग इज ए वाईल्डलाईफ फोटोग्राफर, cinematographer, big cat tracker, man-animal conflict resolution seeker and lodge owner, all rolled into one. शाहजंग हा एक वन्यजीव छायाचित्रणकार म्हणजे काय, सिनेमॅटोग्राफर, बिग कॅट ट्रॅकर म्हणजे वाघ बिबटे यांचा मागोवा घेणारा, मनुष्य व प्राणी यांच्यातील संघर्ष सोडविणारा, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन सीकर, आणि तो एका लॉजचा मालक सुद्धा आहे. हे सर्व रोल तो एकटा करतो. When he is away from the jungles of Nagarhole, officially called the Rajiv Gandhi National Park, he is leading photography safaris in Africa or showcasing his work at art galleries in capital cities and speaking to those interested in conserving the planet's riches. जेव्हा तो नगरहोलच्या जंगलापासून दूर होता, सध्या नगरहोलमध्ये काम करतोय, ज्याचं ऑफिशियली नाव आहे राजीव गांधी नॅशनल पार्क. मित्रांनो, हे जंगल कर्नाटक राज्यातील म्हैसूर जवळ आहे, म्हैसूर शहराजवळ आहे. हे वाघांचे एक अभयारण्य आहे. शाहजंग हा जर नगरहोलच्या जंगलात नसेल तर असं समजायचं की तो आफ्रिकेच्या सफारीला तिथं फोटोग्राफी करायला गेलेला आहे, किंवा तो तिथं आर्ट गॅलरीजमध्ये त्याच्या फोटोग्राफीचं प्रदर्शन भरवतो. शोकेसिंग म्हणजे प्रदर्शन. तिथल्या कॅपिटल सिटीजमध्ये तो प्रदर्शन भरवतो. त्याचबरोबर तिथं आलेले जे लोक आहेत जे पृथ्वीच्या संवर्धनाबद्दल इंटरेस्टेड आहेत त्यांच्याशी तो बोलत असतो. कन्झर्विंग म्हणजे संवर्धन. आता आपण पुढच्या पॅसेजला वळूया. Shaj recalls with great clarity the incident that ultimately leads to his answering call of the felonies over a career dedicated to finance. शाज त्याच्यासोबत घडलेला एका घटनेची आठवण काढतोय. मांजरासारखे दिसणाऱ्या प्राण्यांनी त्याच्या करिअरला कसे वळण दिलेले आहे, त्यातून फायनान्स दृष्ट्या कसं डेडिकेशन दिलेलं आहे हे दिलेलं आहे. फेलिनीज म्हणजे काय की मांजरासारखे दिसणारे प्राणी, मग त्यामध्ये टायगर असतील, बिबटे असतील, चित्ते असतील वगैरे वगैरे. पुढे दिलं आहे, इट वॉज समवेअर अराउंड सनसेट, वी वर ॲट अ जंक्शन. सूर्य मावळायला लागलेला होता. आम्ही एका जंक्शनला, जंक्शन म्हणजे काय, वेगवेगळे रस्ते एकत्र येतात असे ठिकाण, एका जंक्शनला थांबलेलो होतो. द डिअर वर कॉलिंग. हरिण हे आवाज देत होते, हरणांचा आवाज येत होता. ही सेज वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न. तो म्हणतोय की आम्ही ब्लाइंड टर्नवरून गेलो. ही कंटिन्यूज अँड अप अहेड ऑन द पाथ वॉज धिस ओल्ड लेपार्ड. आणि वर गेल्यावर रस्त्यावर एक म्हातारा बिबट्या बसलेला होता. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम. तुम्ही असं म्हणू शकता की त्याने त्याच्या आयुष्यातील प्राईम टाईम उपभोगलेला होता, म्हणजे तो म्हातारा झालेला होता. द जंगल हॅड टेकन अ टोल ऑन हिम.
आता जंगलाने त्याच्याकडून सुद्धा काय घेतलेला होता, टोल घेतलेला होता. ही ओनली हॅड 3 कॅननीज. त्याला फक्त आता 3 सुळे शिल्लक होते. हिज आईज वर सॅगिंग. आणि त्याचे डोळे जे आहे ते खोलवर गेलेले होते. सॅगिंग म्हणजे खोलवर जाणे. क्लोज टू धिस लेपर्ड वॉज अनादर व्हेरी यंग गुड लुकिंग मेल हू वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम. आणि त्याच्याजवळ एक यंग आणि चांगला दिसणारा लेपार्ड की जो मेल होता तो बसलेला होता आणि तो आता त्याच्या उमेदीच्या काळामध्ये प्रवेश करणार होता, म्हणजे तो तरुण होता. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. त्या दोघांना पाहून लेखक म्हणतोय की मला भूतकाळ आणि वर्तमान काळ दिसत होता. एक म्हातारा होता आणि एक यंग होता, म्हणून तो कांडे एक भूतकाळ आणि वर्तमान काळ मी बघत होता. इट वॉज क्लिअर दॅट देअर वॉज गोईंग टू बी अ फाईट. आणि हे क्लिअर दिसत होतं की ते आता फाईट करणार होते, एकमेकांशी भांडणार होते. अनफॉर्च्युनेटली द सन वॉज सेटिंग अँड वी हॅड टू लिव्ह. आणि दुर्दैवाने आता सूर्य मावळीला लागलेला होता, म्हणून त्यांना तिथून निघायचे होते. बट द नेक्स्ट मॉर्निंग आय वेंट बॅक टू द स्पॉट. आणि दुसऱ्याच मॉर्निंगला, सकाळला तो म्हणतो की मी तिथं त्या स्पॉटला गेलो. सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज दॅट यंग लेपर्ड. आता तिथं असलेल्या उंच अशा दगडावर तो तरुण लेपार्ड बिबट्या बसलेला होता. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस. आता त्याच्या फेसवर गॅश होते, म्हणजे काय, जखम होती, खोलवर जखम होती. आणि त्या जखमेतून त्याचं ब्लड काय होत होतं, ड्रिपिंग होत होतं, म्हणजे थेंब थेंब गळत होतं. ही सॅट देअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल. आणि तो जणू या जंगलाचा राजा आहे अशा पद्धतीनं बसलेला होता. आय न्यू राईट देन दॅट ही हॅड टेकन ओव्हर दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ ए न्यू जर्नी फॉर हिम अँड फॉर मी. लेखक म्हणतोय की मला कळून चुकलं होतं की त्याने त्या म्हाताऱ्या बिबट्याला हरवलं होतं, त्याला मारलं होतं, आणि तो तिथं त्या जागेचा, त्या जंगलाचा त्याने ताबा घेतलेला होता. टेकन ओव्हर एक फ्रेज आलेली आहे, ताबा घेणे. ही त्या बिबट्याची सुरुवात होती. आणि त्याचबरोबर तो म्हणतोय की या बिबट्याच्या सुरुवातीबरोबर माझीसुद्धा एक नवी सुरुवात होती. आता आपण पेज नंबर 60ला वळूया. नेक्स्ट पॅसेज आणि फर्स्ट लाईन. फोटोग्राफ्स ऑफ दॅट लेपार्ड द व्हिक्टर स्कारफेस ॲज साज नेम्ड हिम. त्या लेपर्डचा, त्या बिबट्याचा फोटो की जो विजेता होता, व्हिक्टर म्हणजे विजेता, त्याचं नाव साजने स्कारफेस असे ठेवले होते. नॉट ओनली मेड शाज फेमस अमंग इंडियाज वाईल्ड लाईफ कम्युनिटी बट ऑल्सो लेड टू शाज एनव्हिएबल रेप्युटेशन ॲज अ क्रोनिकलर ऑफ द वाईल्ड. त्याच्या फोटोने शाजला इंडियाज वाईल्ड लाईफ कम्युनिटीत खूप फेमस केलं होतं. त्या बिबट्याचा त्याने फोटो काढलेला होता त्या दिवशी, तो जखमी बिबट्याचा त्याने फोटो काढलेला, त्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली होती, शाज जंगला पॉप्युलॅरिटी मिळाली होती. आणि तो म्हणतोय की त्या बिबट्याने त्याला फेमसच केलं नव्हतं, तर शाजला एक जंगलाचा इतिहासकार म्हणून प्रसिद्धी मिळालेली होती. आणि ती प्रसिद्धी हेवा वाटणारी होती. एनव्हिएबल म्हणजे हेवा वाटणारी, हवेविषयी वाटणारी. क्रोनिकलर म्हणजे काय, इतिहासकार. शाहजंगने वाईल्ड लाईफ फील्डमध्ये एक इतिहास घडवलेला होता. मित्रांनो, शाजने त्या यंग बिबट्याबरोबर त्याची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी सुरू केलेली होती. आणि स्कारफेस जिथं जिथं जाईल, तो जो बिबट्या आहे तो जिथं जिथं जाईल, कुठं राहील, त्याचे फोटो तो सुरक्षितरित्या काढू लागला. त्याची लाईफ जर्नी तो बरोबर टिपायला लागला. आपण आता पुढे वळूया. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारफेस आय हॅव डिस्कवर्ड अदर लेपर्ड्स. आता जंगलात त्या स्कारफेसबरोबर फिरता फिरता फोटो काढताना मला इतर लेपर्डशी सुद्धा ओळख झाली, त्यांचा शोध लागला. हिज मेट्स अँड डिस्कवर्ड हिज नेमेसिस टायगर्स. त्याचे मित्र, त्याचबरोबर त्याचे नेमेसी शत्रू टायगर्स यांच्याशी सुद्धा काय झालं आहे, ओळख झालेली आहे. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटॅगनिस्ट ऑफ माय वर्क साया
व्हाईल ट्रॅकिंग स्कारफेस. आता तो म्हणतोय की स्कारफेस बरोबर फिरत असताना त्याला सायाशी सुद्धा ओळख झालेली आहे. नेक्स्ट, दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर, द बिहेवियर ऑफ विच इज बीइंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा. हा त्याच्यासाठी पहिला ब्लॅक पॅन्थर होता, बिबड्या होता, काळ्या कलरचा बिबड्या होता. शाजने मोठ्या जिव्हाळ्याने त्याच्या मुवमेंट्सबद्दल फोटोग्राफी व डॉक्युमेंटरी केलेली आहे. बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट, त्याच्या हालचालीबद्दल त्याने हे सर्व काही डॉक्युमेंटरी केलेली आहे. सो फार ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. आतापर्यंत सर्व प्राण्यांवर त्याच्या कॅमेऱ्या थ्रू संशोधन झालेले होते. पुढे, थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल साज हॅज मॅनेज टू कलेक्ट प्रेशियस footage including that of the animal mating to piece together the incredible landscape of a black panther's life. पुढे तो म्हणतोय की शाजने मौल्यवान छायाचित्रे, फुटेज म्हणजे छायाचित्रे, जमविली. त्यात प्राण्यांचे भेटणे हे सर्व एकत्र करून ब्लॅक पॅन्थरच्या लाईफचा एक अतुलनीय त्याने लँडस्केप तयार केलेला होता. पीस टुगेदर म्हणजे एकत्र करून. नेक्स्ट पॅसेज, साया, स्कारफेस अँड पार्डस द लेपर्ड दॅट लॉस्ट टू स्कारफेस हॅव ऑल्सो लेड शाज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी. साया, स्कारफेस आणि पार्डस ही सर्व लेपर्डची नावं आहे, बिबट्यांची नावे होती. तर हे स्कारफेसमुळे त्याला संशोधनासाठी एक वेगळी पायवाट मिळालेली होती. कशासाठी? Learning about them and the loss to their habitat has led Shaz to create the Buffer Conflict Resolution Trust of India, BCRTI. तर त्याला प्राण्यांना समजून घेणे आणि त्यांच्या अधिवासाचा लॉस, त्यांच्या रहिवाशाचा लॉस, हॅबिटॅट म्हणजे अधिवास, ह्यातून मग शाजने काय केलं आहे, BCRTIची स्थापना केलेली आहे, एका संस्थेची स्थापना केली. त्याचं पूर्ण नाव आहे बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. इट्स ॲन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. ही एक संस्था आहे, एजन्सी आहे, ज्यामध्ये जंगलाच्या बॉर्डरवर, सीमेवर राहणारे विलेजर्स, ग्रामस्थ यांना पर्यावरण संवर्धनाबद्दल शिकविले जाते. फ्रिंज एक शब्द आहे, फ्रिंज म्हणजे बॉर्डर किंवा सीमा. पुढे, वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन एक्सप्लेन्स शाज. शाज म्हणतोय की आपण मॅन ॲनिमल यांच्यात संघर्ष असलेल्या झोनमध्ये आहोत, प्रदेशात आहोत. ठीक आहे. देअर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नगर होल. या नगर होल जंगलाच्या आसपास कोणत्याही प्रकारचा बफर झोन न होता. हा बफर झोन काय असतो? हा बफर झोनमध्ये ॲनिमल्सला मुक्तपणे वावरता येत असते. ठीक आहे. जसं आपण मराठीमध्ये अभयारण्य म्हणतो ना, की ज्यामध्ये ॲनिमलला स्वातंत्र्य असते, की ते तिथं आरामशीर फिरू शकतात, वावरू शकतात, तिथं मनुष्याचा कोणताही हस्तक्षेप नसतो, असा झोन म्हणजे काय, बफर झोन. याला आपण प्रतिबंधित क्षेत्रसुद्धा म्हणू शकतो. पर्यावरणदृष्ट्या हा जो एरिया आहे हा प्रतिबंधित केला जात असतो. पुढे बघूया. द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगिन. जिथं जंगलाचा मध्यवर्ती एरिया हा संपतो तिथं शेतजमिनी सुरू होतात. इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोअर इन्कर्शन्स इंटू फील्ड्स आर व्हेरी कॉमन. कोरड्या हवामानाच्या वेळेस हत्ती आणि रानडुकरं हे शेतात येऊन हल्ला करत असतात किंवा शेतातील पिकावर काय करत असतात, आक्रमण करत असतात, नासधूस करत असतात. इथं वाईल्ड बोअर म्हणजे रानडुकरं, इन्कर्शन्स म्हणजे हल्ला. ओल्डर लेपर्ड्स लाईक पार्डस हू हॅव लॉस्ट टेरिटरी इन द फॉरेस्ट ऑफन कॅरी अवे लिव्हस्टॉक फ्रॉम विलेजेस. आता पार्डससारखा
जो बिबट्या आहे तो म्हातारा आहे, त्याने त्याचा राहण्याचं ठिकाण जे आहे फॉरेस्टमधलं आता गमावलेलं आहे. कोणामुळे? माणसांच्या आक्रमणामुळे. ठीक आहे, अतिक्रमणामुळे. मग अशा वेळेस तो गावात येतो आणि गावातून काय घेऊन जात असतो? लिव्हस्टॉक, गुरंढोरं. लिव्हस्टॉक म्हणजे गुरंढोरं. मित्रांनो, जेव्हा जेव्हा मनुष्याने जंगलामध्ये अतिक्रमण केलेलं आहे तेव्हा तेव्हा जंगलातील प्राण्यांनी मानवी वस्त्यांवर हल्ले केलेले आहे आणि ह्या घटना आपण वारंवार बघत असतो, न्यूजमध्ये आपण वाचत असतो. This creates resentment among locals towards the animals on occasions leading to unpleasant situation. आता हे पारडससारखे लेपर्ड जे आहेत ते लिव्हस्टॉक घेऊन जातात, गुरंढोरांना पकडून घेऊन जातात. तर तिथले जे स्थानिक रहिवासी आहेत, ते ग्रामस्थ आहेत, काय होतात? चिडतात व बऱ्याचशा अनप्लेझेंट सिच्युएशनमध्ये त्यांचं रूपांतर होते. रिसेंटमेंट म्हणजे चीड, लोकल्स म्हणजे स्थानिक रहिवासी. ठीक आहे. अनप्लेझेंट सिच्युएशन म्हणजे थोडं ते प्राण्यांवर अटॅक करतात, त्यांना हुसकवतात, कधीकधी त्यांच्याकडनं अघटित अशी घटना त्या प्राण्यांसोबत होऊन जात असते. आता आपण पुढच्या पॅसेजकडे वळूया. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज अंडर द BCRTI अम्ब्रेला, शाज प्रोव्हाइड्स लोकल्स विथ व्होकेशनल ट्रेनिंग. आता बघा, BCRTIच्या माध्यमातून टुरिस्टकडून चांगले पैसे मिळायचे, शाज जंगला काय मिळायचे? पैसे मिळायचे. व त्याचा यूज शाज हा चांगल्या प्रकारे करायचा. कसा यूज करायचा? शाज हा स्थानिक लोकांना व्यावसायिक प्रशिक्षण द्यायचा. व्होकेशनल ट्रेनिंग म्हणजे व्यावसायिक ट्रेनिंग. with the aim of educating locals on the merits of conservation and to help them benefit from tourist currency. त्याचा एम होता स्थानिक लोकांना एज्युकेट करणे. कशाबद्दल? वन प्राणी संवर्धनाबद्दल. व त्याचबरोबर त्यांना टुरिस्ट करन्सीचा सुद्धा फायदा घेता येईल हे सुद्धा त्याने शिकवलेलं होतं. म्हणजे पैसे कसे कमवता येतील टुरिस्टच्या माध्यमातून हे सुद्धा त्याने तिथे शिकवलेलं होतं, त्यांना एज्युकेट केलेलं होतं. नेक्स्ट, द व्हिजिटर्स ॲट द रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉलंटियर टू टीच अ स्किल्स ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस. तो म्हणतोय की चॉईसनुसार तिथले असलेले जे स्वयंसेवक आहेत, व्हॉलंटियर्स, स्वयंसेवकांना रिसॉर्टवर प्रशिक्षण दिले जाते, कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. The acquired skills enable locals to find employment with any of the numerous wildlife resorts in the region, if not in a far away city. तो म्हणतोय की त्या अवगत केलेल्या स्किल्समधून स्थानिक लोकांना रोजगार शोधण्यास मदत होत असते. तिथं रिसॉर्ट्स म्हणजे काय? हॉटेल्स उभी करणे किंवा दूरवरच्या सिटीमध्ये हॉटेल्स उभी करणे अशा प्रकारचे त्याने प्रशिक्षण दिलेले होते. चला आता आपण पुढच्या पॅसेजला बघूया. मडेगौडा इज वन सच लोकल ॲग्रिकल्चरिस्ट हू इज ट्रेन ॲट BCRTI अँड इज नाव अ सर्टिफाईड नॅचरलिस्ट एम्प्लॉईड बाय द बायसन. बघा, आता इथं एका स्थानिक लोकल असलेल्या व्यक्तीची माहिती दिलेली आहे की ज्याला या BCRTI कडून कसा फायदा झालेला आहे. त्या स्थानिक व्यक्तीचं नाव आहे मडेगौडा. मडेगौडा हा शेती करणारा एक व्यक्ती आहे की ज्याने BCRTIला येऊन प्रशिक्षण घेतले व एक सर्टिफाईड नॅचरलिस्ट म्हणून तो द बायसनला काम करायला लागला आहे, एका संस्थेला काम करायला लागलेला आहे. आता इथं मडेगौडाची प्रतिक्रिया दिलेली आहे. In the past, I have lost almost 80% of a season's yield of sugarcane to such animal attacks. मडेगौडा म्हणतोय, मागे मी प्राण्यांच्या हल्ल्याने माझ्या ऊसाच्या शेतात 80% उत्पादन पीक गमावून बसलो. मी त्या प्राण्यांचा तिरस्कार करायचो. पुढे बघा, पेज नंबर 61. But now I have learned how important these animals are and the value of protecting them, he says. तो म्हणतोय की परंतु आता मी शिकलोय हे प्राणी किती महत्त्वाचे आहेत व त्यांना प्रोटेक्ट करणे किती किमतीवान आहे.
I have known these jungles for 35 years. I know where the animals are, and I realize I can guide visitors and get paid for it. तो म्हणतोय की मी या जंगलाला 35 वर्षापासून ओळखतोय. मला माहीत आहे प्राणी कुठे आहेत. मला रिअलाईज झालंय की मी येथे येणाऱ्या व्हिजिटर्सला गाईड करू शकतो आणि त्यातून काय करू शकतो, कमाई करू शकतो. इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. तो म्हणतोय की एका पद्धतीने प्राणी मला परत कमाई करून देत असतात. इथं मडेगवळ्या या व्यक्तीची मुलाखत दिलेली आहे. आता शेवटचा पॅसेज या लेसनचा. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. या जंगलाने मला भरपूर काही शिकवलं आहे. फॉर इन्स्टन्स म्हणजे उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. बघण्यापेक्षा ऐकणे हे कधीही महत्त्वाचं आहे. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल, सिट अँड लिसन, फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. तुम्हाला तुमच्या वाहनाला स्विच ऑफ करावं लागते, बसून ऐकावं लागते. त्यामुळे आपल्याला जंगलातील पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज येत असतात. जणू ते जंगल आपल्याशी सतत संवाद साधत असते. जंगल हे सतत संवाद करत असते, फक्त आपल्याला इंटरेस्ट हवा असतो, असं त्याला म्हणायचं आहे. पुढे, द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स, बट अबोव ऑल इट हॅज टॉट मी टू नेवर स्टॉप डिस्कवरिंग. देअर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. या जंगलातून तो वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. तो म्हणतोय की या ब्लॅक पॅन्थरीने मला संयम शिकवलेला आहे. पेशन्स म्हणजे संयम. ब्लॅक पॅन्थर हा जंगलात लवकर दिसत नसतो, त्यासाठी संयम ठेवावा लागतो. म्हणून तो म्हणतोय की ब्लॅक पॅन्थरने मला संयम शिकवलेला आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं, अबोव ऑल म्हणजे सर्वात महत्त्वाचं, त्याने मला शोध घेण्याला कधीही थांबायचं नाही हे शिकवलेलं आहे. या जंगलात वेगवेगळ्या गोष्टींचा जो अनुभव आहे, त्या अनुभवातून तो काय गोष्टी शिकलाय याबद्दल माहिती दिली आहे. पुढे, देअर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. या जंगलाच्या जगात अनेक आश्चर्यकारक अनुभव आहेत, ज्यातून शिकायला व शेअर करायला मिळत असते. अशा प्रकारे शाहजंगबद्दलची माहिती या पार्ट 2 मध्ये दिलेली आहे. ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नगरहोल जंगलातल्या पॅन्थरचा मागोवा घेताना. यातून शाहजंग याने BCRTIची स्थापना केलेली आहे. त्याने तिथल्या स्थानिक लोकांना फॉरेस्टच्या माध्यमातून एम्प्लॉयमेंटसुद्धा कसा उपलब्ध होईल त्या प्रकारचं स्किल्स किंवा कौशल्य याचं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि वन्यजीव संवर्धनासाठी मोठं काम केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला इंटू द वाईल्डचे पार्ट 1 व पार्ट 2 चांगल्या रीतीने समजले असतीलच. पार्ट 1 मध्ये किरण पुरंदरे यांची चित्तथरारक कथा व पार्ट 2 मध्ये शाहजंग या वन्यजीव प्रेमीची कथा आपण अभ्यासलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन मला कळवा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझे प्रत्येक व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मित्रांनो, इयत्ता 12वीच्या नवीन सिलेबसचे इतर टॉपिक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल करून दिलेले आहे. त्या डिस्क्रिप्शन मध्ये असलेल्या लिंक्सला तुम्ही क्लिक करून हवा तो टॉपिक मिळवून घेऊ शकता. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.